परळी वैजनाथ तालुक्यातील गाढे पिंपळगाव इथून एक मन हेलावून टाकणारी घटना सध्या समोर येतेय। येथील सार्थक शिवाजी पोईनकर हा 2.5 वर्षाचा अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाचा चिमुकला आपल्या घरामध्ये खेळत असताना अचानक त्याच्या तोंडातून जो काही भयंकर प्रकार या 2.5 वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडला तो ऐकून तुमच्याही अंगावर थरकाप उडेल। सार्थक या 2.5 वर्षाच्या चिमुकल्यासोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। परळी वैजनाथ तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी पोईनकर अतिशय गरीब कुटुंबातील असून घरात 2.5 वर्षाचा मुलगा सार्थक सर्वांचाच लाडका आणि शांत चिमुकला आपल्या घरामध्ये खेळत असताना या छोट्याशा निरागस चिमुकल्यासोबत कधी असंही होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे, त्यामुळे सरपटणारे प्राणी आपल्या घराच्या बाहेर येऊन मानवी वस्तीमध्ये वावरताना सध्या दिसून येत आहेत। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहायचंय। सार्थक या 2.5 वर्षाच्या चिमुकल्यासोबत असंही काहीसं घडलं। तो दररोज प्रमाणे आपल्या घरामध्ये खेळत असताना कुठून तरी आलेल्या सापानं सार्थकला दंश केला आणि सार्थकचे वडील घरामध्ये येतात। सार्थकला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। साप एवढा जहरीला होता की मुलाचा जागीच मृत्यू झाला। साप चावल्यानंतर तो अडगळीला पडलेल्या जुन्या पेटीत जाऊन बसला। सार्थकला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। एका गरीब घरातील हसत्या खेळत्या 2.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।